नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कालच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये गणित भाग 2 सुरू केलेला आहे। याच्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचं प्रमेय हे प्रकरण सुरू केलेलं आहे। काल आपण काही संकल्पना आणि प्रमेयांचा अभ्यास केला, तसेच काही गुणधर्म सुद्धा अभ्यासले। सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला आपण पूर्ण केलेला आहे। तर आता पायथागोरस प्रमेयामधीलच आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत। तर आता बघा, पुढचा प्रमेय आहे पायथागोरसचं प्रमेय। हे आपण सिद्ध करणार आहोत। प्रमेय काय आहे बघा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो। ठीक आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका येतो। हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग पक्षामध्ये माहिती काय आहे, आपल्याला माहिती काय मिळते प्रमेय वाचून, तर त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच कोन एबीसी हा किती आहे, 90 अंशाचा आहे। आता साध्य काय करायचं आहे की कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंचा वर्ग, म्हणजेच एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग। यासाठी आपण दिलेल्या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये एक रचना केलेली आहे। बीडी हा एसी ला लंब काढलेला आहे की जेणेकरून ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा एसी चा मध्यबिंदू होईल। याच पद्धतीने आपण रचनेमध्ये लिहिलेला आहे। एसी वर रेख बीडी लंब काढला ए डॅश बी डॅश सी म्हणजेच डी हा बिंदू एसी चा मध्यबिंदू आहे। आता आपण सिद्धतेकडे जाऊया। आता सिद्धतेमध्ये बघा, त्रिकोण एबीसी म्हणजे काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बीडी लंब कर्ण एसी म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे, बी 90 अंशाचा आहे आणि बीडी हा एसी ला लंब आहे। आता हे आपल्याला रचनेवरून समजतं म्हणून कारण लिहिलं रचना। त्यानंतर बघा, त्रिकोण एबीसी, त्रिकोण एडीबी आणि त्रिकोण बीडीसी हे सगळे कसे आहेत, समरूप आहेत समरूपतेच्या प्रमेयानुसार। म्हणजे बघा, त्रिकोण ए बी डी, त्रिकोण बी डी सी आणि त्रिकोण ए बी सी हे तिन्ही त्रिकोण परस्परांना समरूप आहेत। आपण समरूपतेचा प्रमेय काल अभ्यासलेला आहे, त्या प्रमेयानुसार म्हणून इथं कारण दिलं त्रिकोणाची समरूपता। आता त्याच्यामध्ये आपण त्रिकोण घेऊया, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी बी म्हणजे हा त्रिकोण ए बी सी आणि ए डी बी मध्ये हे जर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सुद्धा कशा असणार आहे, प्रमाणात असणार आहे। म्हणून बघा, ए बी छेद ए डी, ए बी छेद ए डी म्हणजे ए बी डीचं ए बी सीचा ए बी आणि ए बी डीचा ए डी हे कशा आहेत, प्रमाणात लिहून घेतले। त्याच पद्धतीने बी सी छेद डी बी, बी सी छेद डी बी ह्या बाजू प्रमाणात आहे। त्यानंतर राहिल्या बाजू कुठल्या बघा, ए सी छेद ए बी। ठीक आहे, ए सी छेद ए बी ह्या सगळ्या बाजू आपण काय लिहिल्या, प्रमाणात लिहिल्या। कारण का, दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे संगत भुजा कशा असणार आहेत, प्रमाणात असणार आहेत। आता याच्यामध्ये बघा, आपण ए बी ए डी आणि ए सी ए बीचा विचार केला तर याच्यामध्ये ए बी ही बाजू सामायिक आहे, त्यामुळे या दोन बाजू आपण एकत्र आणल्या, ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी। आता यांचा तिरका गुणाकार केला तर काय होईल, ए बी गुणिले ए बी ए बीचा वर्ग, राहिलेल्या बाजू कुठल्या, ए बी गुणिले ए सी। ठीक आहे, तर याला आपण म्हटलं विधान 1। याच पद्धतीने आता त्रिकोण ए बी सी व बी डी सी हे समरूप त्रिकोण आहेत, त्याच्या संगत बाजू लिहूया, ए बी छेद बी डी, ए बी छेद बी डी। त्यानंतर बघा, बी सी छेद डी सी आणि त्यानंतर आहे ए सी छेद बी सी। ह्या सगळ्या बाजू आपण कशा लिहिलेल्या आहेत, प्रमाणात लिहिलेल्या आहेत। कारण दोन त्रिकोण समरूप असल्या की त्याच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात, प्रमाणात असतात। ठीक आहे, किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकताय, ए बी बी सी आणि ए सी त्याच पद्धतीनं एकाच एक संगतीनुसार बी डी डी सी आणि बी सी, बी डी डी सी आणि बी सी ह्या बाजू कशा आहेत, प्रमाणात आहेत। तर याच्यामध्ये बघा, ए बी सी छेद डी सी आणि ए सी छेद बी सी जर मी पकडलं तर आणि यांचा तिरका गुणाकार केला तर बी सी गुणिले बी सी, बी सीचा वर्ग आणि उरलेल्या बाजू कुठल्या आहेत, बी सी गुणिले ए सी। ठीक आहे, या पद्धतीने आपण विधान 1 आणि विधान 2 मिळवलेलं आहे। आता संगत बाजू लिहित असताना तुम्ही पहिला जो त्रिकोण पकडलेला आहे त्याच्या संगत बाजू सगळ्या अंशाच्या ठिकाणी लिहायच्या आणि त्याला दुसरा समरूप त्रिकोण जे आहे त्याच्या संगत बाजू छेदाच्या ठिकाणी क्रमाने लिहित जायच्या। या पद्धतीने ह्या संगत भुजा लिहायच्या। त्याच्यामध्ये सामायिक बाजू जी असते ते दोन
घटक आपण एकत्रित आणायचा आणि तिरका गुणाकार करून विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 मिळवायचा आहे. आता बघा, विधान 1 आणि 2 यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. आपण विधान 1 अधिक 2 करू. ठीक आहे. आता विधान क्रमांक 1 काय बघा, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर AD गुणिले AC अधिक दुसऱ्या कंसात BC गुणिले AC. ठीक आहे. डाव्या बाजूचे सगळे भाग आपण डाव्या बाजूला बेरजेत लिहिले आणि उजव्या बाजूचे सगळे घटक आपण उजव्या बाजूला बेरजेत लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता हे सोडवायचं आपल्याला. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर, आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर AC हा सामायिक घटक येतो. त्यामुळे AC जर आपण सामायिक काढला तर शिल्लक काय राहतं, AD अधिक दुसरा भाग काय येतो बघा, BC. म्हणजे थोडक्यात बघा, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर AC कंसात AD अधिक DC. ठीक आहे. तर आपल्याला काय प्रमेय मिळवायचा आहे, तर साधारणतः बघा याच्यामध्ये AD अधिक DC जे कंसामध्ये आलेलं आहे आकृतीमध्ये बघा, AD अधिक DC. आता AD अधिक DC म्हणजेच कुठली बाजू आहे, बाजू AC. बघा, AB वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर हा AC गुणिले AD अधिक DC म्हणजेच AC. ठीक आहे. मग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग AC गुणिले AC किती होईल, AC चा वर्ग. म्हणजे आपण सिद्ध केलेलं आहे की पायथागोरस काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बघा आलेला आहे AC वर्ग अधिक AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपण सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, प्रमेयामध्ये सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, रचनेमध्ये जी माहिती दिलेली आहे ती BD लंब AC हे दाखवलं. त्यानंतर हे सगळे तयार झालेले त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत समरूपतेच्या प्रमेयानुसार. त्यानंतर आपण पहिल्या त्रिकोणाची जोडी पकडली ABC आणि ADB. याच्यामध्ये ABC मध्ये सगळे संगत बाजू लिहिले, AB BC आणि AC अंशाच्या ठिकाणी, आणि ADB चे सगळे संगत बाजू छेदाच्या ठिकाणी लिहिलं, AD DB आणि AB. आता याच्यामध्ये AB आणि त्यानंतर AC छेद AB याच्यामध्ये एक सामायिक घटक आहे, त्यामुळे हे दोन घटक आपण एकत्रित आणले. यांचा तिरका गुणाकार करून आपल्याला AB वर्ग बरोबर AD गुणिले AC हे विधान क्रमांक 1 मिळालं. याच पद्धतीने दुसरी समरूपतेची जोडी घेतली, त्याचे सगळे ABC चे सगळे संगत बाजू लिहिले, BDC चे सगळे संगत बाजू लिहिले. सामायिक घटक असणारे घटक आपण एकत्रित आणले, त्यांचा तिरका गुणाकार करून विधान क्रमांक 2 मिळालं, BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. आणि नंतर आपण काय केलं, तर या विधान 1 आणि 2 ची बेरीज करून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपलं साध्य इथं सिद्ध झालेलं आहे. पुढील प्रमेय आहे पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास. तर आता प्रमेय काय बघा. ठीक आहे. तर आता सुरुवातीला आपण प्रमेय काय बघूया. प्रमेय आहे, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. मग आता पक्ष आपल्याला प्रमेयावरून माहिती काय मिळते, त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपल्याला प्रमेयावरून समजतं. त्यानंतर आपल्याला साध्य काय करायचं आहे, तर त्रिकोण ABC हा 90 अंशाचा आहे हे सिद्ध करायचं आहे. त्यानुसार आपण एक रचना केलेली आहे. रचनेमध्ये बघा, आपण त्रिकोण ABC काढलेला आहे, तसंच त्रिकोण ABC ला काटकोन त्रिकोण PQR असा काढलेला आहे की जेणेकरून त्याच्या संगत बाजू एकरूप असतील. म्हणजे AB ही बाजू PQ ला एकरूप आहे, BC ही QR ला आणि AC ही PR ला एकरूप आहे. अशा पद्धतीने रचना केलेली आहे. तर आता आपण हे प्रमेय सोडवूया. तर आता त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर 90 अंश हे आपण रचना केलेली आहे, त्यामुळे लिहूया इथं हे रचनेवरून हे विधान आपण लिहिलेलं आहे. आता बघा पुढं, मग याच काटकोन त्रिकोण मध्ये PR चा वर्ग बरोबर
पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग, ही माहिती आपण पक्षावरून लिहिलेली आहे. ठीक आहे. आपण जर एबीसीला पी क्यू आर जर एकरूप त्रिकोण काढलेला असू आणि पी क्यू आरचा कोण क्यू काटकोण असेल तर पायथागोरस प्रमेयानुसार पी क्यू आर मध्ये कर्णवर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. हे आपण पायथागोरस प्रमेयानुसार लिहिलं किंवा पक्षावरून लिहिलं किंवा इथं आपण पायथागोरस प्रमेय असं सुद्धा लिहू शकतो. पायथागोरसचे प्रमेय. आता पुढे बघा. आता पी क्यू आर आणि एबीसी ची तुलना करूया. ठीक आहे. आता पी क्यू म्हणजे जसं की आपण रचनेमध्ये लिहिले एबी ही पी क्यूला एकरूप आहे. म्हणजे पी क्यूच्या ऐवजी मी इथे एबी लिहू शकते. ठीक आहे. एबीचा वर्ग अधिक क्यू आर. क्यू आर कशाला एकरूप आहे बघा, बीसी हा क्यू आरला एकरूप आहे. म्हणजे क्यू आरच्या ऐवजी मी इथं बीसीचा वर्ग लिहू शकते. आणि पी आर कशाला एकरूप आहे बघा. ठीक आहे. या पद्धतीनं तर इथं काय आलं आपल्याला एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. तर पी आरचा वर्ग लिहूया. त्यानंतर बघा पी आरचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, म्हणजेच हे कशावरून घेतलेलं आहे आपण रचनेवरून घेतलेलं आहे. आता एबी आणि बीसी म्हणजेच एसीचा वर्ग. ठीक आहे. एबी अधिक बीसी म्हणजेच काय एसीचा वर्ग, हे आपण पक्षावरून घेतलेला आहे. एबी अधिक बीसी म्हणजेच एबी अधिक बीसी ही बेरीज कुणा एवढी येते, कर्णाच्या वर्गा इतकी येते. म्हणून एबी वर्ग अधिक बीसी वर्गाच्या ऐवजी आपण काय लिहिलं एसीचा वर्ग. म्हणजे आपल्याला काय विधान मिळालेलं आहे आता पी आरचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग, म्हणजेच पी आर बरोबर एसी. ठीक आहे. बाजू पी आर आणि ए सी हे दोन्ही कसे आहेत समान आहेत. मग दोन्ही समान असतील तर त्रिकोण ए बी सी आणि एकरूप त्रिकोण पी क्यू आर कुठल्या कसोटीनुसार बाबा कसोटीनुसार आपण एकरूप दाखवू शकतो. आता बाबा कसोटीनुसार एकरूप कसं होईल बघा. आता इथं आपल्याला पी आर एकरूप ए सी हे आपण काढलेलेच आहे. ठीक आहे. मग त्यानंतर बी सी एकरूप क्यू आर आणि ए बी एकरूप पी क्यू, या पद्धतीनं त्रिकोण ए बी सी एकरूप पी क्यू आर बाबा कसोटीनुसार ते एकरूप होऊ शकतात. म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश. आता इथं कारण काय लिहिणार तुम्ही एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. ठीक आहे. जर दोन त्रिकोण एकरूप असतील आणि त्यातला एक कोण क्यू जर 90 अंशाचा असेल तर एबीसी मधला बी कोण पण किती असणार आहे 90 अंशाचा आहे. म्हणजे इथं आपण सिद्ध केलेलं आहे की काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय केलं रचनेमध्ये एबीसी हा त्रिकोण काढायचा आहे, त्याच्यामध्ये काटकोन दाखवायचं नाही आहे कारण आपण ते सिद्ध करणार आहोत. त्याला एकरूप असं दुसरी रचना केली पी क्यू आर. ही रचना करताना ए बीला पी क्यू एकरूप आहे, बी सीला क्यू आर एकरूप आहे हे काढलं आणि पी क्यू आर मधला क्यू मात्र काय काढलेला आहे काटकोन काढलेला आहे. मग आता पी क्यू आर मधला क्यू काटकोन आहे हे माहिती आहे. काटकोन असेल तर पायथागोरस प्रमेयानुसार आपण काय लिहिणार पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग पी आर वर्ग बरोबर पी क्यू आणि ए बी एकरूप आहे त्यामुळे पी क्यूच्या ऐवजी मी इथं ए बीचा वर्ग लिहू शकते. क्यू आर आणि बी सी एकरूप आहे त्यामुळे क्यू आरच्या ऐवजी मी इथं बी सी वर्ग लिहिलं. हे वाक्य मी रचनेवरून तयार केलं. त्यानंतर पी आर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजेच ही बेरीज ए सी वर्ग इतकी येते. म्हणजे पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग हे आपल्याला मिळालं. म्हणजेच पी आर आणि ए सी ही बाजू एकरूप आहे. आता त्या बाजू एकरूप असतील तर ए बीला पी क्यू एकरूप आहे हे आपण रचनेमध्येच लिहिलेलं आहे आणि बी सीला क्यू आर एकरूप आहे हे आपण रचनेमध्ये लिहिले. म्हणजे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे बा म्हणजे बाजू कसोटीनुसार एकरूप होतील. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत कोण देखील एकरूप असणार आहे. म्हणजे कोण क्यू
आणि कोण बी हे एकरूप असणार आहेत आणि दोन्हीही किती अंशाचे असणार आहेत, 90 अंशाचे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या दोन्हीही प्रमेयावर आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. सराव संच 2.1 मधला प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा काय आहे बघा, आकृतीमध्ये कोण MNP बरोबर 90 अंश, NQ रेख लंब रेख MP आणि MQ ची किंमत दिलेली आहे 9 आणि QP ची किंमत दिलेली आहे 4. तर आपल्याला NQ काढायचा आहे. जसं की बघा इथे आकृती दिलेली आहे, NQ लंब MP, त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, MQ ची किंमत त्यांनी किती दिलेली आहे 9 आणि QP ची किंमत किती दिलेली आहे 4. तर यावरून आपल्याला NQ काढायचा आहे. तर चला हे उदाहरण आपण सोडवूया. तर आता याच्यामध्ये बघा कोण MNP बरोबर 90 अंश, ते आपल्याला उदाहरणामध्येच माहित आहे म्हणून इथं पक्ष लिहिलं. जर हा लंब MNQ 90 अंशाचा असेल तर याचाच अर्थ काय, M डॅश Q डॅश P, म्हणजे Q हा M आणि P चा काय आहे, मध्यबिंदू आहे. ठीक आहे. तर याच्यावरून बघा, याला जर मी विधान 1 म्हटलं तर पुढे बघा, तर मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार काय होतं बघा, NQ मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार काय होणार आहे, NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP, विधान 1 वरून किंवा भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, किंवा काय म्हणू शकताय, भूमिती मध्याचे प्रमेय. ठीक आहे. भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार मध्यगा NQ चा वर्ग हा त्यानं ज्या रेषेला दुभागलेला आहे त्या दोन्ही रेषेच्या गुणाकारा इतकं असतं. ठीक आहे. तर त्या सूत्रामध्ये आपण किमती घालूया. NQ आपल्याला माहित नाही, M आहे तसा ठेवला NQ चा वर्ग. MQ किती आहे 9 आणि QP किती आहे 4. तर NQ चा वर्ग बरोबर 9 चौक 36. ठीक आहे. आता ह्याचं वर्गमूळ घेऊ. आता वर्गमूळ घेतला काय होणार, NQ बरोबर 36 चा वर्गमूळ किती आहे 6. ठीक आहे. म्हणजे NQ ची किंमत किती आलेली आहे 6 सेंटीमीटर इतकी NQ ची किंमत आलेली आहे. बघा आपण काय केलं, सुरुवातीला MNQ 90 अंशाचा आहे हे माहिती आहे आपल्याला पक्षानुसार. आता हा 90 अंशाचा असेल तर मध्यगा जी आहे ते M डॅश Q डॅश P, म्हणजे ज्याचा अर्थ काय, Q हा MP चा काय आहे, मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदूच्या भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय होणार, NQ वर्ग बरोबर MQ गुणिले QP, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. तर ह्या सूत्रात आपण किमती घालून घेतल्या. NQ वर्ग बरोबर 9 गुणिले 4, मग NQ वर्ग बरोबर 36. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर काय होईल, NQ चं वर्गमूळ NQ आणि 36 चं वर्गमूळ किती येणार आहे 6 सेंटीमीटर, म्हणजेच NQ ची लांबी किती आहे 6 सेंटीमीटर. पुढचं उदाहरण बघा, त्रिकोण PQR मध्ये 90 अंशाचा आहे कोण P, PM लंब रेख QR, Q डॅश M डॅश R आहे. PM ची लांबी 10 सेंटीमीटर आहे, QM ची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तर QR ची किंमत काढायची आहे. जसं आपण या आधीचा प्रश्न सोडवला त्या पद्धतीनेच हे सोडवायचं आहे. तर बघा आपल्याला काय काय माहित आहे, तर PQR मध्ये P हा काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा आहे. PM हा QR ला लंब आहे म्हणजे Q डॅश M डॅश R हे सुद्धा दिलेलं आहे. तर आता उदाहरण सोडवूया. त्रिकोण QPR मध्ये कोण QPR किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. हे उदाहरणामध्ये दिलेलं आहे. पुन्हा आपण इथं पक्ष लिहिलं. त्यानंतर आणखी काय काय दिलंय, रेख PM लंब QR ही पण माहिती पक्षामध्येच दिलेली आहे. आणखी काय माहिती आपल्याला, Q डॅश M डॅश R ही माहिती पण पक्षामध्येच दिलेली आहे. मग Q डॅश M डॅश R म्हणजेच काय, M हा मध्यबिंदू आहे म्हणजेच तो भूमितीमध्ये आहे. याच्यानुसार मग सूत्र काय तयार होईल, PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. आता ह्याचं कारण काय लिहिणार, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार.
भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. तर आता याच्यामध्ये किमती घालूया. PM ची किंमत आपल्याला माहित आहे 10चा वर्ग, QM ची किंमत माहित आहे 8, MR माहित नाही आहे, MR ची बाजू काढायची आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, QR काढायला सांगितलेलं आहे, त्यावरून आपण हे काढू शकतो. मग 10चा वर्ग किती, 100 बरोबर 8 गुणिले MR. ठीक आहे, आता हा गुणाकारात आहे तर पक्षांतर केल्यानंतर कशामध्ये येईल, भागाकारामध्ये येईल, बरोबर MR. मग आता हा भागाकार जर आपण केला तर हा भागाकार येणार आहे 12.5 बरोबर MR. आता 12.5 कसं आपण संक्षिप्त रूप देऊन बघू शकतो. ठीक आहे, तर बघा 4 दुणे 8, 4 दुणे 8, 4 पंचे 20, 2 ने 25 ला भागला तर किती येईल बघा, तर 2 के 2, त्यानंतर 2 दुणे 4, 2 पंचे 10, या पद्धतीने 12.5 भागाकार करून उत्तर येतं. तर या MR ची किंमत किती काढली आपण, 12.5 काढलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला MR विचारले का, नाही, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, QR विचारलेलं आहे. आता QR म्हणजेच QM अधिक MR. तर आता QR बरोबर QM अधिक MR, कारण हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार दोन्हीही भाग कसे असतात, समान लांबीचे असतात, काय असतात, तर त्याची आपण काय करू शकतो, बेरीज करून उत्तर काढू शकतो. तर QM किती आहे 8, MR किती आहे 12.5, तरी बेरीज किती येईल 20.5 सेमी. ठीक आहे, उत्तर किती आलं आपलं 20.5 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. पुढील उदाहरण आहे बघा, त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा. तर आता बघा, त्रिकोण PSR दिलेला आहे, हा काटकोन आहे, P 30 अंशाचा आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, RP म्हणजे हे काढायचं आहे आणि आणखीन काय काढायचं आहे आपल्याला, PS म्हणजे ह्या दोन बाजूंच्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, तर आता बघा SP आणि PS आणि RP काढायचं आहे. तर सोडले आहे उदाहरण. आपल्याला काय काय मिळते बघा, कोन PSR बरोबर किती आहे 90 अंशाचा आहे, त्यानंतर कोन SPR किती आहे 30 अंशाचा आहे. ही दोन्ही माहिती आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर आता याला जर मी विधान 1 आणि याला विधान 2 बोलूया, तर राहिलेला कोन किती अंशाचा असेल, कोन SRP, तर हा असणार आहे 60 अंशाचा, विधान 1 व 2 वरून. ठीक आहे, म्हणजे एक कोन 90 अंशाचा आहे, कोन S, कोन P 30 अंशाचा आहे, पक्षामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर कोन R किती असणार आहे, उरलेला कोन 60 अंशाचा असणार आहे. का 60 अंशाचा असणार आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असतं. हा गुणधर्म तुम्ही शिकलाय. मग एक 90 आणि एक 30 असेल तर राहिलेला कोन किती असणार आहे, 180 मधून ते वजा करा, तर राहिलेला कोन किती असणार आहे, 60 अंशाचा असणार आहे. म्हणजेच आता 30, 60 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार या गुणधर्मानुसार आता हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा, काल आपण एक गुणधर्म पाहिले की जर त्रिकोणांच्या कोनांची मापे 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असेल तर 30 व 60 अंश हे लघुकोन असतात आणि 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते. आता 30 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे SR ही कुठली आहे बघा, 30 अंश कोनासमोरील बाजू कुठली आहे, SR ही काय म्हटलेलं आहे त्यांनी, कर्णाच्या निमपट असते. आता कर्ण कुठला आहे, PR च्या कशी असते, निमपट असते गुणधर्मानुसार. आणि पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी, आणि 60 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे R आपण किती काढलेला आहे, 60 अंश. 60 अंश कोनासमोरील बाजू, आता 60 अंश कोनासमोरील बाजू कोण आहे, SP. ही किती असते, तर कर्णाच्या वर्गमुळात, म्हणजे कर्ण कोणाला, परत RP कर्णाच्या कशी असते, वर्गमुळात 3/2 पट असते, वर्गमुळात 3/2 पट असते. हे विधान आपण आता काय करत जाणार आहोत, सोडवत जाणार
आहोत. आता पहिलं घेऊया आपण. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण SR ची किंमत घालूया. तर SR बरोबर PR गुणिले 1/2. तर आता बघा याच्यामध्ये माहिती काय काय दिलेली आहे. तर SR ची बाजू आपल्याला माहित आहे काय, SR दिलेला आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, 6 सेंटीमीटर. त्यानंतर पुढे त्याच्यावर आपण काय काढून घेऊ शकतो, PR काढून घेऊ शकतो. PR तर इथं गुणिले PR गुणिले 1/2. आता हा 2 जो आहे तो पक्षांतर केला की डावीकडे गुणाकार जाईल, म्हणजे 6 गुणिले 2 होईल बरोबर PR. ठीक आहे, PR गुणिले 1 म्हणजे PRच होणार. 6 गुणे 12. PR ची किंमत किती आली, 12. ठीक आहे, PR आपण किती काढून घेतला किंवा RP किती काढून घेतलेला आहे, 12 सेंटीमीटर काढून घेतलेला आहे. आता पुढचं सोडवूया आपण. SP बरोबर RP गुणिले वर्गमुळात 3/2 पट. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला माहित आहेत. SP काढायचंच आहे, RP माहित आहे आपल्याला, आत्ताच काढले आपण. 12 गुणिले वर्गमुळात 3/2 पट. ठीक आहे, आता 2 नी 12ला भाग जातो, 2 1 2 2 7 12. म्हणजेच SP बरोबर 6 गुणिले वर्गमुळात 3, म्हणजे थोडक्यात आपण 6 वर्गमुळात 3 असं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण PR आणि SP ची किंमत काढून घेतलेली आहे. उदाहरण पुन्हा बघा. सुरुवातीला पक्षामध्ये आपल्याला S हा कोण 90 अंशाचा आहे, P हा कोण 30 अंशाचा आहे माहित आहे. त्या पद्धतीने ही माहिती पक्षामध्येच आहे, त्याला विधान 1 आणि 2 म्हटलं. म्हणजे राहिलेला कोण R किती अंशाचा असणार आहे, 60 अंशाचा. हे विधान 1 आणि 2 वरून आपण ठरवलं. किंवा त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, त्याच्यावरून आपण उरलेला कोण R हा 60 अंशाचा आहे असं ठरवलं. त्यानंतर 30 60 90 अंशाच्या गुणधर्मानुसार काय म्हटलेलं आहे, 30 अंशासमोरील बाजू म्हणजे कुठली बघा, PR किंवा RSP कर्णाच्या वर्ग 1/2 किंवा निमपट असते. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. त्यानुसार आपण पहिलं घेतलं SR ची किंमत काढण्यासाठी PR गुणिले 1/2. याच्यामध्ये आपण किमती घातल्या, पक्षांतर केल्यानंतर उत्तर किती आलं, PR ची किंमत किती आली, 12 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरं घेतलं आपण SP बरोबर RP गुणिले वर्गमुळात 3/2. याच्यामध्ये किमती घातल्याने SP ची किंमत किती आली, 6 वर्गमुळात 3. ठीक आहे, तर या पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. पुढचं उदाहरण बघा. AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर बघा आकृतीमध्ये कोणकोणती माहिती दिली ते समजावून घेऊया आपण. ABC हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे, म्हणजे कोण B हा 90 अंशाचा असणार आहे. AB आणि BC ह्या बाजू एकरूप आहेत, एकरूपतेचं चिन्ह दाखवलेलं आहे. आणि AC ची लांबी किती दिलेली आहे, वर्गमुळात 8. यावरून आपल्याला हा कृतीयुक्त प्रश्न सोडवायचा आहे. तर आता सोडूया आपण. AB बरोबर BC हे आपण कशावरून घेतलं, तर ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर कोण BAC म्हटलेला आहे. कोण BAC हा कोण येणार आहे, 45 अंशाचा. 45 अंशाचं का बघा, जर एक कोण किती असेल, B 90 अंशाचा असेल, तर उरलेले 2 कोण 45 अंशाचा असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा. AB बरोबर BC बरोबर गुणिले AC म्हटलेलं आहे. म्हणजेच जर A 45 अंश, C 45 अंश आणि B 90 अंश असेल, तर हा 45 45 90 अंशाच्या गुणधर्मानुसार काय म्हटलेलं आहे, AB आणि BC समान असतील, तर कर्ण हा काय असणार आहे, AC हा काय असणार आहे, तर 1/2 पट असणार आहे. 1/2 पट. त्यानंतर परत 1/2 गुणिले 8. म्हणजे हे कशावरून घेतलं आपण, साधारणतः 45 आणि 90 अंशाच्या गुणधर्मानुसार ते घेतलेलं आहे. ठीक आहे, हे गुणधर्मानुसार आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता 1/2 गुणिले 2. आता 8चा आपण अवयव काढले, तर 8चा अवयव काढले तर काय होणार आहे, 4 गुणे 8. मग 4चा वर्गमूळ निघतो 2, 2चा निघत नाही म्हणून तो तसाच ठेवला. म्हणजे 8ची फोड कशी केली, 2 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय काय शिल्लक राहिलेलं आहे बघा, उत्तर काढायचं आहे. 1/2 गुणिले 2 वर्गमुळात 2. आता हे गुणाकारात आहे त्यामुळे वर्गमुळात 2 गेले. राहिलं काय शिल्लक, 1 गुणिले 2 म्हणजे 2.
म्हणजे इथं उत्तर शेवटचं उत्तर आपलं किती येणार आहे, उत्तर किती येणार आहे, 2 येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हा कृतीयुक्त प्रश्न पूर्ण केलेला आहे. पुन्हा बघूया, AB बरोबर BC ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे. BAC हा 45 अंशाचा कोन असणार आहे. त्यानंतर AB बरोबर BC हा 45-45 90 अंशाच्या गुणधर्मानुसार तर AB बरोबर BC असेल तर कर्ण AC हा 1/√2 पट इतका असतो. त्यानुसार इथं दुसरी रिकामी जागा पण 1/√2, तिसरी रिकामी जागा पण 1/√2. आता इथं 8ची फोड कशी केली आहे, 2/√2 म्हणजेच काय, 8च्या अवयव काढले तर 4 गुणे 8 होतात. 4चा वर्गमूळ 2, 2चा वर्गमूळ निघत नाही म्हणून तो आहे तसा ठेवला. आता 1/√2 गुणिले 2/2 केलं तर √2 कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहिलं, 1 गुणिले 2 2, म्हणजेच पुढची रिकामी जागा किती येणार आहे, 2 इतकी येणार आहे. तर आता आपण पुढील प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न 6वा प्रश्न काय बघा, एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे उदाहरण आपण सोडवूया. तर आता बघा, सुरुवातीला आपण एक चौरस काढलेला आहे, चौरस ABCD. आता चौरसाच्या गुणधर्मानुसार चौरसाचे चारही कोन कसे असतात, काटकोन असतात. त्यानंतर चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात. उदाहरणामध्ये आपल्याला AC ची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि यावरून आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, त्याच्या बाजूंच्या लांबी, म्हणजे बाजूंच्या लांबी आणि परिमिती दोन्ही काढायच्या आहेत. तर हे उदाहरण आपण सोडवत जाऊया. तर आता बघा, सुरुवातीला आपल्याला काय काय माहित आहे, कर्ण AC बरोबर 10 सेंटीमीटर. तर ही माहिती कशामध्ये दिलेली आहे, आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, काटकोन त्रिकोण ABC मध्ये, आता आपण काटकोन त्रिकोण ABC गृहीत धरूया. आता हा कोण काटकोन आहे तर पायथागोरस प्रमेयानुसार आपण आता ABC मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार सोडवण्या आधी आपण काय करूया, तर चौरसाची बाजू x मानूया. चौरसाच्या बाजू आपल्याला माहित आहेत का, नाही, त्यामुळे चौरसाच्या बाजू x मान, चौरसाच्या बाजू x मान. मग आता चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात, म्हणजे हे सगळेच बाजू किती झाले, 1 सेंटीमीटरचे झाले. ठीक आहे, तर त्यानंतर हा त्रिकोण सुद्धा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे पायथागोरस प्रमेयानुसार काय होईल, AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. कशानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर आता बघा, AC चा वर्ग म्हणजे AC ची किंमत किती दिलेली आहे बघा, 10 चा वर्ग केला. AB ची किंमत x आहे. ठीक आहे, AB ची किंमत किती आहे, x, आणि BC ची पण किंमत किती असणार आहे, x. x वर्ग अधिक x वर्ग. आता हे सोडवूया, 10 चा वर्ग 100, x वर्ग अधिक x वर्ग, उत्तर येणार आहे 2x चा वर्ग. ठीक आहे, उत्तर येणार आहे 2x चा वर्ग. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण वर्गमूळ घेतला तर काय होईल बघा, 100 किंवा 2x चा वर्ग. तर याच्यामध्ये पक्षांतर केलं तर काय होईल, 100 हा 2 इकडे आला की भागाकारात जाईल, हा राहणार आहे x वर्ग. मग 2 ने 100 ला भागला की उत्तर येणार आहे तुमचं 50 बरोबर x चा वर्ग. ठीक आहे, तर आता हे परत सोडवायचं आहे. आता 50 जर आला असेल तर आता याची फोड करायची आहे. 50 ची फोड आपल्याला कशी करता येईल, तर 25 दुने 50 x चा वर्ग. मग आता म्हणूया वर्गमूळ घेऊ. तर आता वर्गमूळ घेतलं की 25चं वर्गमूळ किती येतं, 5. 2चं वर्गमूळ निघतं का, निघत नाही, म्हणजे हे 2 आला. आणि x वर्गचा वर्गमूळ किती येणार, x, म्हणजे x ची किंमत किती आली, 5 वर्गमुळात 2. मग x 5 वर्गमुळात 2 असेल तर राहिलेल्या सर्व बाजू सुद्धा किती असणार आहेत, 5 वर्गमुळात 2च असणार आहे. आणखीन आपल्याला काय काढायला सांगितलेली आहे, चौरसाची परिमिती काढा म्हटलेली आहे, ते आपण इथे सोडूया. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे, किंवा आपण
बेरीज करून सुद्धा काय करू शकतो, सोडवू शकतो. आता सूत्रामध्ये किमती काढल्या 4 गुणिले बाजू आपण x मानलेली आहे, तर 4 गुणिले x ची किंमत आपण किती काढली आहे, 5 वर्गमुळात 2. ठीक आहे, 5 चोक 20 वर्गमुळात 2. उत्तर आपलं किती आलेलं आहे, 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. बघा काय काय केलं. सुरुवातीला आपण एक चौरस काढून घेतला. चौरसाच्या गुणधर्मानुसार त्याचे चारही कोण काटकोन असतात, चारही बाजू समान लांबीचे असतात. त्याच्या बाजू आपण x मानलेला आहे. त्यानंतर AC हा कर्ण 10 सेंटीमीटरचा आहे आपल्याला माहिती आहे. दिलेली सर्व माहिती पक्षामधली आपण लिहिलेली आहे. मग काटकोन त्रिकोण ABC पकडला आपण. त्याच्यामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग लिहिला. त्याच्यामध्ये आपण किमती घातल्या. AC ची किंमत आहे 10 चा वर्ग, AB आणि BC आपण x मानले, त्यामुळे x वर्ग अधिक x वर्ग. 10 चा वर्ग किती आहे, 100. x वर्ग अधिक x वर्ग किती होईल, 2x वर्ग. पक्षांतर केलं 2 चा आपण उजवीकडून डावीकडे, 2 हा 100 ला भागाकारामध्ये जाईल. 2 नी 100 ला भागलं की उत्तर येणार आहे 50 गुणिले x वर्ग. 50 चे अवयव पाडले आपण, 25 गुणे 50 गुणिले x वर्ग. आता वर्गमूळ घेऊया. 25 चं वर्गमूळ 5, 2 चं निघत नाही म्हणून ते वर्गमूळात तसंच लिहिलं. x वर्गचं वर्गमूळ x, म्हणजेच बाजू किती मिळाली आपल्याला, 5 वर्गमुळात 2. मग परिमिती काढायचं आहे. परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. त्यानंतर 4 गुणिले x, 4 गुणिले x ची किंमत काढली आपण 5 वर्गमुळात 2, म्हणजे उत्तर आलं आपलं 4 20 वर्गमुळात 2. म्हणजे चौरसाची परिमिती किती आली, 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ठीक आहे, तर याच पद्धतीनं आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. तर बघा उदाहरण आहे, आपण घेतोय आता सराव संच मधला प्रश्न 8वा. प्रश्न 8वा. आता 8व्या मध्ये काय म्हटले बघा, एका आयताची लांबी. आता मी आकृती काढते डायरेक्ट. काय म्हटले बघा, एका आयताची लांबी. आता आयत मी ABCD गृहीत धरते. ABCD आयताची लांबी किती दिलेली आहे, 35 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. आणि त्याच्यावरून काय म्हटलेलं आहे, AC ची लांबी काढा. AC आपल्याला काढायला सांगितलेलं आहे हा प्रश्न. ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे. एका आयताची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि कर्ण AC काढायचं आहे. मग आता आयताचे गुणधर्मानुसार तुम्हाला माहिती आहे आयताचे चारही कोण काटकोन असतात. तसेच आयताच्या समोरासमोरील बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात. तर आपल्याला कर्ण AC काढायचं आहे. तर AC काढला तर त्रिकोण ABC हा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे आपण पायथागोरस प्रमेयानुसार AC काढू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला बघा काटकोन त्रिकोण ABC मध्ये, ठीक आहे, AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे, आता AC वर्ग काढायचा आहे म्हणून तो आहे कसा लिहिला. AB ची किंमत किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर म्हणजे 12 चा वर्ग आणि BC ची किंमत आहे 35, त्यामुळे तो झाला 35 चा वर्ग. आता AC वर्ग बरोबर 12 चा वर्ग किती आहे, 144 अधिक 35 चा वर्ग किती आहे बघा. 35 चा वर्ग मी काढून ठेवलेला आहे. ठीक आहे, 35 चा वर्ग आहे 1225 AC चा वर्ग. आता ह्यांची बेरीज करूया. आता ह्यांची बेरीज आहे बघा 1369. तर आता वर्गमूळ घेतले की काय होईल, AC बरोबर साधारणतः बघा 37 चा वर्गमूळ येतो. ठीक आहे, वर्गमूळ घेतलं की काय येणार आहे 37 सेंटीमीटर. म्हणजे त्या आयताचा कर्ण AC हा किती सेंटीमीटरचा असणार आहे, 37 सेंटीमीटरचा असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण
पायथागोरसचा प्रमेय, त्यानंतर पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास हा भाग अभ्यासला। तसेच या 2 प्रमेयावर आधारित आपण सराव संच 2.1 मधील उदाहरणे देखील अभ्यासलेली आहेत। तर सराव संच 2.1 मधील राहिलेली उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील घटक अभ्यासणार आहोत। धन्यवाद।